स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, एल-पी-जी सबसिडी जी आहे, ते गॅसची सबसिडीची भरपूर महिला ज्या आहेत त्या वाट पाहत होत्या. पण आज 23 जानेवारी 2025ला एल-पी-जी सबसिडीचे पैसे जमा झालेले आहेत. मग किती जमा झाले आणि कोणत्या महिलांना मिळाले, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर बघा, सध्या ₹300 जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे. हा लाभ सध्या कोणाला मिळत आहे आणि सर्वात आधी कोणाला मिळत आहे? ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत त्याच महिलांना सध्या एल-पी-जी सबसिडीचे पैसे पूर्ण ₹850 त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. सर्वात आधी मिळतात ₹300 जेव्हा तुम्ही एल-पी-जी सिलेंडर तुमच्या एजन्सीमधून पूर्ण पैसे देऊन खरेदी करता. त्यानंतर 15 दिवसानंतर तुम्हाला जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये ₹300 जमा होतात. बघा, या ठिकाणी मी स्क्रीनशॉट लावलेला आहे, ईमेलसुद्धा आलेला आहे आणि SMS सुद्धा स्क्रीनशॉट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. कारण त्या महिलेच्या अकाउंटला ईमेल आयडी लिंक केलेली आहे. ईमेलवर सुद्धा त्यांचे व्यवहार त्यांना माहीत पडतात, म्हणजे कोणते पैसे जर जमा झाले तर ईमेल सुद्धा येतो. ईमेल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि SMS सुद्धा दिसत आहे. आजच ₹300 जमा झाले आणि राहिलेली जी काही रक्कम आहे ₹550 किंवा ₹520 कधी जमा होणार, तर आणखी 15 दिवसानंतर जे आहे ते ₹550 त्या महिलेचे जमा होणार आहे. याआधी सुद्धा बघा, मी तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट दाखवत आहे आणि जुना रेकॉर्ड दाखवत आहे. म्हणजे याआधी सुद्धा एल-पी-जी सबसिडीचे ₹300 आणि ₹520 असे त्या महिलेचे जमा झालेले आहे. या महिलेचं ऑलरेडीच पंतप्रधान उज्ज्वला योजनेमध्ये रजिस्ट्रेशन आहे. त्या योजनेचा लाभ घेतात, त्यामुळे त्यांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेकडून ₹300 मिळतात आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकडून ₹520 जे काही सिलेंडरची रक्कम आपण पूर्ण देतो ते उर्वरित पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. तर बघा, पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला पंतप्रधान उज्ज्वला योजना सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा लागू करण्यात आलेली आहे. बघा, ज्या महिला पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत त्याच महिलांना अन्नपूर्णा योजना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे आधी उज्ज्वला योजनेचे फक्त ₹300 जमा होत होते, पण आता अन्नपूर्णा योजनेची सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये उरलेले ₹520 15 दिवसानंतर रेग्युलर जमा होतात. बघा, अजूनपर्यंत अन्नपूर्णा योजनेसाठी वेगळे अर्ज निघालेले नाही किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना हा लाभ सध्या दिला जात नाही. तुम्ही जर वाट पाहत असाल की अन्नपूर्णा योजनेची आम्हाला सबसिडी मिळणार, तर सध्या तुम्हाला कोणत्याच महिलांना या ठिकाणी सबसिडी मिळणार नाही आणि आणि त्यासाठी वाट सुद्धा पाहू नका. पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला ₹850 3 सिलेंडरचे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आणि उरलेले जे काही सिलेंडरचे पैसे आहेत ते फक्त तुम्हाला ₹300 तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. तर आज कोणाकोणाला बँकेमध्ये सबसिडी जमा झाली सर्वांनी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.